ठाण्यामध्ये जरी भाजपा शिवसेनेची युती झाली असली तरी दोघांमध्ये जागा वाटपावरून काहीशी खदखद आहे अशी चर्चा सुरू आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाजपला योग्य सन्मान द्यायला हवा होता, मात्र शिवसेनेकडून योग्य सन्मान मिळाला नाही असं मोठं विधान आमदार संजय केळकरांनी केलंय। आम्ही मागितलेल्या जागा मिळाल्या नाही, त्यामुळे कार्यकर्ते कमालीचे नाराज आहेत असं देखील केळकर म्हणाले। त्यामुळे दोन्ही पक्षांमधले मतभेद आणि वाद कायम राहणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। शिवसेना भाजपमध्ये आता अंतर्गत जो वाद आहे तो चव्हाट्यावर आल्याचं दिसतंय, कारण आमदार केळकर यांनी याबाबतचं विधान केलेलं आहे, कारण कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी असल्याचं ते म्हणतायत। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। अजित मांढरे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक अपडेट देतील। अजित, एक प्रकारे युती झालेली आहे तरीही नाराजी आहे, खदखद आहे, त्याचा परिणाम हा थेट प्रचारावर होऊ शकतो। काय नेमकी नाराजी आहे आणि त्याचा काय परिणाम होऊ शकतो? अगदी बरोबर आहे। हा प्रचार जो आहे किंवा ही नाराजी जी आहे ह्या सगळ्यातून पूर्णपणे स्पष्टपणे बाहेर येते। यातून जर आपण पाहिलं तर भाजपचे आमदार संजय केळकर यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की ठाणे जिल्हा हा एकनाथ शिंदे यांचा आहे, त्यांच्या इन्फ्लुएन्समध्ये सगळ्या गोष्टी चालतात आणि या सगळ्याच्या युती व्हावी हा त्यांचाच आग्रह होता। आम्हाला सन्मानजनक वागणूक मिळावी, सन्मानजनक त्या ठिकाणी आम्हाला जागा मिळाव्यात अशी आम्ही मागणी केली होती। ज्या आम्ही जागांची मागणी केली होती त्या आम्हाला जागा दिल्या नाहीच, उपर कमी जागा दिल्या असं स्पष्टपणे संजय केळकर म्हटले। त्यांनी थेट या सगळ्या नाराजीचं जे खापर आहे ते एकनाथ शिंदे यांच्यावरती फोडलेलं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने समजवायचं हा देखील त्यांनी एक मोठा प्रश्न उपस्थित केला आहे। कारण का वर्ष गेली 9 वर्ष निवडणूक झाली नव्हती, मधल्या काळामध्ये परत लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक जो कार्यकर्ता ज्याला लढायची इच्छा होती त्याने जीव ओतून काम केलं होतं, सगळ्या वॉर्डामध्ये पैसे खर्च केले होते आणि त्याच व्यक्तीला आता तिथं तिकीट मिळालं नाही आहे। यामुळे त्यांनी एकतर पक्ष सोडलेला आहे किंवा दुसऱ्या पक्षातून त्यांनी उमेदवारी मिळवलेली आहे, नाहीतर अपक्ष उमेदवार भरलेला आहे। यामुळे भाजपचं नुकसान झालं असं देखील त्यांनी थेट आरोप केलेला आहे शिवसेनेवरती। म्हणजेच कुठेतरी युती झाली आहे किंवा युती शेवटपर्यंत होत होती आणि ती आता या निमित्तानं झाली, पण भाजपचे आमदार मात्र किंवा भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मात्र खुश नाहीत आणि यामुळेच याचा परिणाम थेट, तू म्हटलं ते बरोबर, याचा परिणाम थेट प्रचारावरती होऊ शकतो। भाजपचे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते शिवसेनेचा प्रचार करतील का, शिवसेनेचे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत उमेदवार आहेत ते भाजपचा प्रचार करतील का, सगळे एकत्र एक दिलाने चालतील का, हा मोठा प्रश्न आहे। मिटिंगा झाल्या, बैठका झाल्या, पहाटेपर्यंत बैठका झाल्या, रात्रीपर्यंत बैठका झाल्या, रात्री 2 वाजता एबी फॉर्म वाटले गेले, पण कुठेतरी मनं जुळाली नाही आहेत किंवा कुठेतरी एक सन्मानजनक त्या ठिकाणी जागा वाटप झालेलं नाही आहे, हे संजय केळकरांनी स्पष्ट केलेलं आणि त्यांच्या या वक्तव्यामुळे थेट भाजप जे प्रदेश नेतृत्व आहे किंवा आणखीन वरिष्ठ जे नेतृत्व आहे त्यांनी याची दखल घ्यावी असं देखील त्यांनी वारंवार म्हटलं होतं आणि आजही त्यांनी त्याचा पुनरुच्चार केलेला आहे। त्यामुळे ठाण्यात जरी युती झाली असली तरी युतीमध्ये आलबेल नाहीये हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं। त्यामुळे आता ह्या नाराजीचा फटका प्रचारात बसू शकतो आणि कार्यकर्त्यांमधला समन्वय वरिष्ठांना साधावा लागेल। तुर्तास धन्यवाद अजित, आपण दिलेल्या माहितीसाठी।